श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी कोरोनाबाबत माहिती दिली। यावेळी डॉक्टर चिटणीस आणि डॉक्टर मस्के हेही उपस्थित होते। चला तर मग पाहूयात संपूर्ण पत्रकार परिषद। ते जेव्हा आमच्याकडे आले ते 60-65 होते। 60-65 ऑक्सिजन असताना आम्ही त्यांना बराच प्रयत्न केला। 60-65 ऑक्सिजन असताना दोन्ही लंग निकामी झालेले असताना जगामध्ये कुठलेही पेशंट जगलेले नाही। त्यामुळे आमच्याबद्दलचा दृष्टिकोन जो आहे पत्रकारांचा तो एक पॉझिटिव्ह झाला की आम्ही डॉक्टर आमच्या जीवावर उदाहरण पेशंट वाचवण्याचा प्रयत्न करतो। आता राहिला प्रश्न हॉस्पिटलमध्ये आज सेवेचा, तर जे काही किचन आमच्याकडे अवेलेबल आहे आम्ही बऱ्यापैकी चांगल्या प्रतीचं फूड तयार करत असतो। लोक कॉमेंट पास करतात की हे देत नाही ते देत नाही। आज आम्ही तुम्हाला फोटोग्राफ शेअर करू शकतो की त्यांना हाय प्रोटीन डाएट चालू करा। आम्ही पहिलं हॉस्पिटल आहे, तुम्हाला आम्ही फोटोग्राफ दाखवू शकतो। प्रत्येक पेशंटला किंवा तिथल्या वर्करला आज आम्ही आमच्या फंडमधून अंडी, दूध, चांगल्या प्रकारचं प्रोटीन्स, बी प्रोटीन म्हणा असं किंवा चिक्की शेंगदाणे असं दिलेलं आहे। तुम्ही कधीही ते काउंटर चेक करू शकता। ते कुठल्याही हॉस्पिटलला सरकारी किंवा प्रायव्हेट महाराष्ट्रात दिलं जात नाही। नंतर जे वर्कर तिथे काम करतात त्यांना सगळ्यांना ह्याच प्रकारचं डाएट मिळतं। आता राहिला प्रश्न स्वच्छतेचा। आता कसं असतं की बऱ्यापैकी आम्ही प्रयत्न करत असतो, पण बरेचसे पेशंट हे गोष्टी अशा असतात की आपण जेव्हा टॉयलेटला जातो तर फ्लश करणं गरजेचं असतं। ते फ्लश बऱ्याचदा केलं जात नाही। नाहीतरी आम्ही माणसं एम्प्लॉय केले दर 4 तासाला साफ करतात। पण प्रत्येक पेशंटने जर आपली काळजी घेतली की टॉयलेटला जाऊन जर फ्लश करत ही वेळ येणार नाही। काही लोक नोटलेस पण आहे तिथे काय बाटल्या फेकतात, तिथे ब्लॉक होतात। हे आपलं घर असं समजून, हे मंदिर आहे, हॉस्पिटल म्हणजे आपलं मंदिर, आपलं घर समजावं। इथं अशी काळजी घेतली ती आम्हाला प्रशासनाला मदत होईल। दुसरा प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो, लोक यायला घाबरतात, तर तिथे काम करणारे व्यक्ती जे आहे ते किती घाबरत असतात। तरी त्यांना मी किट दिलं तरीही ते घाबरतात। त्यांना आम्हाला रिक्वेस्ट करा की माणसाच्या भावनेतून त्यांना आम्हाला प्रोत्साहित करा की हे जर आपण स्वच्छता नाही केली तर रुग्णाला त्रास असतो। अशा प्रेम भावनेने ते काम करतात। शेवटी कसं आहे, कोणतरी पिक्चर काढतं, व्हायरल करतं, त्याच्याने काय होतंय की जनमानसात आम्ही एवढी मेहनत करतो ते फारच त्याच्याबद्दल वाईट प्रतिक्रिया आहेत जे काय मला व्हिडिओ पाठवतात। माझं तर म्हणणं आहे, मी तर सांगतो की सगळ्यात चांगलं काम हे सोलापूरला आता चाललेलं आहे। पण रोज काहीतरी तक्रार होते, हे मिळते ते मिळते, आणि की आपलं 5 स्टार अपॉइंटमेंट नाही ना। जे काही माझ्या हातात शक्य आहे तेवढं मी प्रयत्न करतो। मी म्हणजे माझी सगळी टीम, माझ्या एकट्याला अवलंबून नाही। राईट फ्रॉम आमचा जो स्टुडंट पासून मी सगळेजण रात्रंदिवस अहोरात्र काम, मी तर रात्री 3 वाजता झोपलेलो। मला फोन चालू असतात, कुठला पेशंट पॉझिटिव्ह होतो, कोणाची डेथ होते, काय दिवशी आमच्याकडे आज कुठलाही पेशंट सोलापूरचा बघित असेल तो आमच्याकडे येतो। म्हणजे सांगायचं असं वाटतं की पहिली आपण फ्लू ओपीडी चालू केलेली आहे की कोणाला विजन नव्हती। नंतर पहिल्यांदा आपण हेल्पलाईन चालू केली की 24/7 आहे। पहिल्यांदा आपण थर्मल गन घेतली जे गव्हर्नमेंटच्या गाडीने आता आलेलं आहे। पहिल्यांदा आपण पल्स ऑक्सिमीटर चालू केलेलं आहे, गव्हर्नमेंटच्या गाडीने आता आपण 1.25 महिन्यापूर्वी चालू केलेलं आहे। प्रत्येक पेशंटची जीवाप्रमाणे काळजी घेतली जाते। फक्त कसं तुम्हाला जर असं वाटलं किंवा आमच्याकडून काही गैरसोय होतं, मला सांगितलं पर्सनली, आम्ही ते रेक्टिफाय करायचा प्रयत्न करू। याच्याने काय होतं, लोकांचा कॉन्फिडन्स जातो। आता 1-2 दिवसात आपण आपले पॉझिटिव्ह पेशंट जे आहे निगेटिव्ह होऊन बाहेर सोडतो, त्याचा इम्पॅक्ट वाढेलच। आणि बऱ्याचशा गोष्टी कशा असतात, आपल्याला कलेक्टर साहेबांचे आदेश आहे त्यांचे, पण मी माझी डायरेक्टरची परमिशन घेतली आजची प्रेसर की तुम्हाला माझा बरोबर सांगा की आम्ही 40 दिवस आमची सगळी टीम बांधून काम करतोय। त्यांना जोडून इतकं सोपं नाही त्या गोष्टी। तर माझी एकच आपल्याला विनंती आहे की मला काही जर माझ्याकडे अडचण आली, मला माझा फोन 24 तास चालू असतो आणि मॅक्झिमम चांगली सेवा द्यायची मी प्रयत्न करतो। अजून काय अडचण तर मला तुम्ही विचारू शकता। सर, तुम्ही कलेक्टरला जे सांगता की कोरोनाचे रुग्ण 10 किंवा 3 आढळले, असं कुठं निमोनियाचे किंवा दुसरे कुठले रुग्ण नाहीत का सर? हे एवढे एकच रुग्ण आहेत का कोरोनाचे? नाही, कोरोना एकच रुग्ण असतो मला, म्हणजे ते त्यामध्ये लिस्ट यायला पाहिजे ना सर। ते कलेक्टरला तुम्ही लिस्ट देते की कोरोनाचे एवढे रुग्ण आहेत आणि निमोनियाचे एवढे आहेत। अच्छा, तुम्हाला सारी सर का डॉक्युमेंट ऍक्च्युली कसं ते जे मागतात ते आपण तुम्हाला काय त्यांना कोरोना व्यतिरिक्त कुठले आजार देणार शेती देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही। किती आजार द्यायचे तुम्हाला, सारीची देऊ, सारीची द्यायची, सारी पण देऊ तुम्हाला डॉक्युमेंट। सारी आणि निमोनिया हे एकच आहे का सर? जनता कन्फ्युज व्हायला साऱ्या
सारी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन. म्हणजे 48 तासाच्या आत लंगमध्ये इन्फेक्शन होतं. समज येणार काय वेळेस त्याच्याने काय होतं, पेशंटला एकदम दम लागतो, खोकला येतो आणि खूप घाबरायला होतं, चालता येते. याला आपण सारी म्हणतो. सारी हा एक आधार म्हणण्यापेक्षा हा ग्रुप आहे. याची कारण म्हणजे आता समजा जुलाब झाले, समजा डायरिया झाला, तर डायरिया कशाने होऊ शकतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं, व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं, फंगलमुळे होऊ शकतं किंवा थायरॉइड वाढल्याने होऊ शकतं. तसा सारी हा बऱ्याच कारणाने होतो. त्यातला एक कोविड आहे. तर आम्हाला माहिती आहे ना कोविड तुम्ही म्हणतात, आम्ही ती देऊ शकतो, तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. हा लक्षात आलं. तर सारी हा ग्रुप आहे. त्याचं एक कारण आहे कोविड आहे. कोविडमुळे होऊ शकतं, अस्थमामुळे होऊ शकतं, नंतर फंगल इन्फेक्शन होऊ शकतं, टीबीमुळे कशाही काही होऊ शकतं. आता कोविडची साधनं आपण कोविडवर जास्त होतं. बरं सर, काल केंद्रीय पथक घेऊन गेलं हां, सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या एकूण परिस्थितीवर त्यांनी काय आपल्याला निर्देश दिले? नाही, त्यांनी माझ्याकडे फक्त त्याचं माझं एकच काम आहे की आम्ही हॉस्पिटल, कोविड हॉस्पिटल जे आपलं आहे, तर त्याच्या ज्या गाईडलाईन्स दिल्या ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्या गाईडलाईनची आम्ही पूर्तता केली आहे. त्यांनी स्वतः बघितलेलं आहे. तर त्यांनी आमचे लॅब बघितलं, हॉस्पिटल बघितलं, आमचे स्टाफ क्वालिफाईड आहे बघितलं, आज काय सोयी दिलेल्या बघितलं, ते आयसोलेशन बेड किती आहे, नंतर कोविड पॉझिटिव्ह पेशंटसाठी किती बेड ठेवलेले आहे, कोविड आयसोलेशन किती बेड ठेवलेले आहे, तिथे ऑक्सिजन आहे का, व्हेंटिलेटर आहे का, मल्टीपॅरा आहे का, पल्स ऑक्स आहे का, ABG मशीन आहे का, लॅब इन्व्हेस्टमेंट होत आहे, एवढं त्यांनी बघितलं. त्यांना ते समाधानकारक वाटलं. बाकी रिपोर्ट गेले जातात. सर, असंही म्हटलं जातं तज्ज्ञाकडून की बाबा समूह संक्रमणाच्या अवस्थेमध्ये आहोत आणि आपण त्या पोझिशनमध्ये सोलापूर शहर परिसर आहे. तर समूह संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडूनची व्यवस्था कशी आहे आणि आता कशी अवस्था आहे का शहरात? माझं काम काय आहे की फक्त जो काही रुग्ण येतो हॉस्पिटलमध्ये माझं काम आहे आपले जे फेल्स आहेत म्हणजे कुंपणाच्या आतच मी करतो. आता कम्युनिटी स्प्रेड बद्दल कलेक्टर कमिशन जास्त बोलू शकतो. एक तज्ञ म्हणून मी विचारतोय सर, तशी पोझिशन आहे का? कारण येणाऱ्या लोकांचा ओघ जो येतोय तुमच्या हॉस्पिटल, आता जे काही तुम्ही जर मला बघितलं तर 80% हे कंटेनमेंट झोन मध्ये पेशंट येतात आपल्याकडे आणि 20% हा म्हणजे स्पॉडिक किंवा त्याला सारी टाईप म्हणतो आपण आणि नंतर ते सारे आम्ही आमचं बेसिकली लक्षात ठेवा आम्ही कुठलाही पेशंट इतकं आमचं डॉक्टरांचं नॉलेज चांगलं आहे की कुठलाही पेशंट आम्ही सोडलेले प्रत्येक पेशंट जो आम्ही ऍडमिट केला ते बहुतांशी पॉझिटिव्ह निघालेले म्हणजे याला हे खरंच आमच्या डॉक्टरांना कौतुकच करायला पाहिजे. दुसरं कोणीही असताना हे पेशंट असेच सोडले असतात आणि अख्खं गाव स्प्रेड केलं असतं. पहिली जेव्हा डेथ झाली तेव्हा आमच्याकडे कोविड म्हणजे आमच्याकडे रिपोर्ट नव्हता तर आम्ही ते कोविड आहे असं धरूनच तिला मॅनेज केलं आणि नंतर रिपोर्ट आला पुन्हा गोंधळ झाला की कोविड बॉडी पॉझिटिव्ह बॉडी घरी पाठवली आणि तिने सगळ्यांना इन्फेक्ट केलं. आपण पहिलं हॉस्पिटल आहे तिथे आम्ही ते ट्रिपल लेअर पॅक करून डेड बॉडी आम्ही मॉर्च्युरी ठेवतो जो पण रिपोर्ट येत नाही आणि मग ते गाईडलाईन प्रमाणे आपण हे करतो त्याचं काय क्रिमिनेशन म्हणा काय ते करतो. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी आधीच प्लॅन केलेल्या आहे की काय होऊ शकतं. त्यामुळे आपण आमचं जे हॉस्पिटल आहे हे त्या कोरोनाग्रस्तांना खूपच चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट आहे. 2-4% प्रॉब्लेम होणार आहे काम चुका होणार आहे. तुम्ही जर पत्रकार बांधवांनी आम्हाला सांगितलं हे तर आपण तेही करू असं काही नाही. सजेशनचा ऑर्डर वेलकम. शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जे काही प्रमाण आहे पॉझिटिव्हचं त्या प्रमाणाला बघता काल केंद्रीय पथकाने पण असे गाईडलाईन दिलेत की बाबा खाजगी हॉस्पिटलमधले डॉक्टर नर्स आणि त्यांचा स्टाफ ह्या लोकांना देखील समाविष्ट करण्याचे निर्देश आपल्याला दिले. त्या पद्धतीनं त्या दृष्टीने आपण काय पाहू? आम्ही आमच्या हेड डिपार्टमेंट सगळ्यांची मिटिंग घेतलेली आहे. त्यात सर्जरी आले मेडिसिन आले गायनॅक आले आणि त्यांना सांगितले की तुमची रिक्वायरमेंट काय तर आम्ही ती लिस्ट तयार करून कलेक्टर साहेबांना दिलेली आहे. कलेक्टर साहेबांनी त्याला मंजूर पण दिली आहे आणि मला वाटतं ते डॉक्टर येतात त्यांनी पण मदत करायचं आश्वासन दिलेलं आहे. सर, नेहमीच सामाजिक बांधिलकीची भाषा करणारे हे कमर्शियल डॉक्टर यांना काय संदेश द्या मॅडम प्लीज? नाही त्यांनी फार असं काही छोटी कनिकच आहे. त्यांनी आम्हाला आव्हान दिल्यानं मदत करावी म्हणजे एक अपेक्षा आहे. सर, आता सध्या तुमच्याकडे जे पेशंट आलेले असतात किंवा तुम्ही क्वारंटाईनमध्ये ठेवलेले आहेत जे काही शासनाने घेतलेले आहेत त्यांना किंवा तुमच्याकडे आलेले त्यांचे श्वाब लवकर घेतले जात नाही आहेत आणि किंवा आपल्याकडे काही अडचणी आहेत का त्याबाबत? 100% स्वाब आला पेशंट की आम्ही घेतो.
आमच्याकडे 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. एक तर आमच्या हॉस्पिटलचे जे पेशंट आहेत त्याचे आम्ही स्वॉप घेतो आणि जे क्वारंटाईन बाहेर ठेवले त्याचे आम्ही आमचं पथक पाठवतो. पण आम्हाला आताच निर्देश आमच्या गाईडलाईन्समध्ये अशा दिलेल्या आहेत, आमच्या डायरेक्टरने सांगितले की आम्ही ट्रीटमेंट देणं फक्त हॉस्पिटलमध्ये देणं बांधलेलं आहोत, म्हणजे जे आमच्या फ्रीमध्ये आहे. तर बाकीचे जे केगाव किंवा असे आहेत तर ते जे आपण काय म्हणतो त्याला हेल्थ सर्व्हिस आरोग्य तर शिवसेनेने ते देणं बंधनकारक आहे. आम्ही त्यांना बरेच काय होतं की मला म्हणजे 3 गोष्टी मी डिवाइड होतो. एक तर कोविड पॉझिटिव्ह हॉस्पिटल बघायला लागतं, दुसरं आपलं कोविड निगेटिव्ह. त्याच्यावर आज कसं आहे इकडे सोलापूरची जनतेचं आर्थिक काही एवढं चांगलं आहे, ते कुठे जरी की आपल्याकडे येतात तर ते पण बघायला लागतं. म्हणजे त्यात ताप असो, सर्दी असो किंवा डिलिव्हरी असो, सीझर असो. एका दिवसात आपल्याकडे किती तपासण्या होतात? आणि तिसरं आपण केगाव बघायचो. म्हणजे मला 3 ठिकाणी टीम पडत. आता आम्हाला निर्देश दिले की आम्ही फक्त इथेच कॉन्सन्ट्रेट करायचं, म्हणजे कोविड पॉझिटिव्ह कोविड निगेटिव्ह काय डॉक्युमेंट नाही तपासण्या म्हणजे तुमच्याकडे VRLचं म्हटलं हो. तर जेव्हा आपली लॅब सुरू व्हायच्या आधी आम्ही पुण्याला सांगतो तेव्हा 3च गोष्टी होत्या. NIV होतं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी पुण्याला होतं, दुसरं कस्तुरबा रुग्णालय मुंबईला होतं आणि तिसरं IGMC नागपूरला होतं. आपण आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटने परमिशन दिली VRL लॅब सुरू करण्यासाठी. आम्ही PWचं काम चालू होतं, अजूनही चालू आहे. काय वर्कर मिळाले नाही मिळाले त्याच्याचे, पण आम्ही मेकशिफ्ट अरेंजमेंट केली. आमचीच जागा आम्ही आयडेंटिफाय केली आणि तिथे लॅब करून आम्ही लवकर सॅम्पल. आता मागच्या 3 दिवसामध्ये आम्ही 174 सॅम्पल एकत्र केलं. आमची प्रयोग क्षमता फक्त 40 होती दिवसाला, ती आम्ही 90 केली. कलेक्टर साहेबांनी आम्हाला 15 लाखाचं मशीन दिलं. आपण त्याला ऑटोमॅटिक RT-PCR म्हणतो. त्याच्याने आमचं कामाचं हे स्पीड वाढलेलं आहे. 24/7 VRL अहोरात्र सेवा करते आणि कालच त्या कमिटीने आमच्या लॅबचं कौतुक केलं आहे. आणि आपण सोलापूर व्यतिरिक्त लातूर आणि उस्मानाबाद करतो. आता बहुतेक लातूरची लॅब चालू झाली होती, आपलं लोक मिळेल. आजपर्यंत एकही सॅम्पल पेंडिंग नाही. प्रॉब्लेम काय होतो आपला, असं बाकी हिमोग्राम केला आपण आपल्याला 5 मिनिटात रिपोर्ट असं यायचं नाही. बरं सर, तुम्ही म्हणताय की बाबा सॅम्पल एकही पेंडिंग नाही, पण वरिष्ठ एका अधिकाऱ्याने असं म्हटलं की बाबा इथं पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही पुण्याला कन्फर्मेशन पार्टसाठी टाकतो, त्यामुळे वेळ लागतो. हे खरं आहे का? कसं असतं, एक IC मात्र गाईडलाईन अशा आहे की जेव्हा नवीन लॅब चालू होत्या, आपली नवीन लॅब जर आपण क्लास 2 लॅब म्हणतो, त्यावेळेला पहिले 10 पॉझिटिव्ह पेशंट, पहिले 10 निगेटिव्ह पेशंट ॲट रॅन्डम हे अपेक्स इन्स्टिट्यूटने एरियाला पाठवावं. त्यावेळेला ते सॅम्पल्स आपल्याकडे पॉझिटिव्ह आला, ते खरंच पॉझिटिव्ह का आपण ते कन्फर्म करतो. त्यावेळेला अशा गोष्टी होऊ शकतात. पण आता ती आपली केस गेलेली, आपण आता बऱ्यापैकी फिरून झालं. तर आता तरी पण आम्ही दर आठवड्याला 10 सॅम्पल पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्यांच्यावर ॲट रॅन्डम चेक करतो. त्याला आपण क्वालिटी कंट्रोल म्हणतो. किती तासामध्ये रिझल्ट येतो सर? पहिला जेव्हा निगेटिव्ह रिपोर्ट आहे सांगता सकाळी आपण 8 वाजता सॅम्पल टाकतात तर 4 ते 5 वाजता आहे निगेटिव्ह असेल तर. पण जर त्याला पहिली टेस्ट जर आपल्याला डाऊट म्हटला तर आपण त्याला रिव्ह्यू टाकतो, त्याला 6 तास लागतात. त्याला आपण कन्फर्मेटरी टेस्ट म्हणतो. प्रिलिमिनरी टेस्ट होईल नंतर पहिला 8 वाजता तर सांगता आपण रात्री 8 वाजता 8 ते 9 पर्यंत सॅम्पल हे होतात. कुठलाही डॉक्टर लक्ष डिले करत नाही. पण आपल्याला लेबल करताना पॉझिटिव्ह 10 वेळा विचार करून करतो. तो काही वेळा ग्राफ असा वेळ लागतो, ग्राफ पटकन ठीक येतं, ते आपल्या हातात असतं. त्या ग्राफ येण्यामध्ये तो व्हायरल लोड महत्वाचा असतो. समजा काही व्हायरल लोड 30% असतो, काही 70% असतो. 70% आणि 80% पटकन ग्राफ येतो. एखादा जरी पॉझिटिव्ह असेल पण व्हायरल लोड कमी त्याला वेळ लागतो. ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहे ना, तरी पण आपण पेशंटला आयसोलेट केलेलं असतं. त्यामुळे एवढंसं धावून जायचं नाही. समजा 4 तास जरी उशीर रिपोर्ट आला तरी आपण त्याला ऑलरेडी ट्रीटमेंट चालू केली असते. रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार नाही निघतो त्याच्यावरती ट्रीटमेंट थांबत नाही. जेव्हा आपण सस्पेक्ट म्हणून पेशंटला ऍडमिट होतो त्यावेळेला तो कोविड पॉझिटिव्ह असं धरून त्याला ट्रीटमेंट चालू करतो. त्यामुळे डिले वगैरे काही होत नाही. जो काही असा गैरसमज होतो की डिले काहीही होत नाही, आम्ही ते 2 मीटरचा डिस्टन्स ठेवलेला आहे आणि तिथे सुद्धा त्याला कोविड पॉझिटिव्ह साठी ट्रीटमेंट दिली जाते आणि तो जास्त इन्फेक्शन असतो. त्यामुळे व्हायरल रोगवर त्या हे असतात म्हणून तो वेळ लागतो. सर, ज्या हॉस्पिटलमध्ये जे नर्स अगोदर एक सापडली होती म्हणजे तिचं पॉझिटिव्ह आलं, ती आज तिथे 14 दिवस पूर्ण होते सर. काही गोष्टी औषधं दिलं गेले त्यांना, सगळं झालेलं आहे. आता एकदा ते दुसरं आमचे रिपोर्ट एकदा निगेटिव्ह आले, मी परत पत्रकार पैसे घेईन आणि मग आपण त्याला निघेल.
अजून ते प्रोसेसमध्ये, त्यामुळे आपल्याला काही जास्त प्रश्न करू शकतो. नाही, आता तुम्ही सांगताना सांगितले की आमच्याकडे येताना रुग्ण घाबरतो किंवा भीतीदायक वाटत असते त्याला, तर त्याच्या मनातली भीती घालवण्यासाठी नेमकं काय तुम्ही काय संदेश द्याल? हे पहिलं हॉस्पिटल आहे, इथे आम्ही टीव्ही दिलेला आहे, कुठेच दिलेलं नाही महाराष्ट्रामध्ये. दुसरं, पेशंटशी मी स्काईप स्वतः बोलतो, त्याचे रुग्ण माझ्याकडे फोटो पण असतील, स्काईपवर माझे फोटो पण हे झालेले आहेत. नंतर तिथे आमची डॉक्टर मंडळी आहे किंवा नर्सेस आहेत, त्यांच्याशी प्रेमाने बोलतात, बाबा तुम्ही बरं व्हा. आणि मी स्वतः बोलतो आणि मला पेशंटने मला फिरवलं की डॉक्टर जेव्हा तुम्ही स्वतः बोलता तेव्हा आमचा कॉन्फिडन्स बसतो. त्याला डाएट चांगलं दिलं आहे, आम्ही गरम पाण्याचं कूलर पण दिले. की आता प्रॉब्लेम काय होतोय की मी विकत घेतोय पण ते बसवायला लोक येत नाही. हा प्रॅक्टिकल गोष्ट आहे. लोक नाही म्हणतात कोविड पॉझिटिव्ह करा, तर मला आपल्याला हाताबाहेर म्हणून आता परवा एकाने मला गरम पाण्याचं असते 9 वाजता कूलर घेणार, मी एकटं ठीक असेल महाराष्ट्रामध्ये कूलर पाठवला गरम पाण्यामध्ये घरून. म्हणजे हे जे प्रॅक्टिकल बारीक गोष्टी असतात, हे कसं असतं जेव्हा मी करतो त्यावेळेला त्यातल्या चुका दिसतात. जर तुम्ही केलंच नाही तर ते रिव्हर्स होणार नाही. सर तुम्ही जर का असं म्हणत असाल तर एक पॉझिटिव्ह रुग्ण तर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि विद्यमान आहे, तो नगरसेवक आहे. तो म्हणतोय की इथं टॉयलेटची व्यवस्था हायजेनिक नाही आहे. त्याचं तुम्हाला त्याच नगरसेवकाचं माझ्याकडे व्हॉट्सअपवर शेअर केले, अननेसरी त्याचे माझ्या आता आहे माझ्याकडे, त्याने मला याचं चांगलं काम नाही, माझ्याकडे व्हॉट्सअप आहे, ते विद्यमान आमदाराने माझ्याकडे फॉरवर्ड केलेलं आहे. असं त्या याचं म्हणे की एवढी चांगली ट्रीटमेंट मिळत नाही, मला इथेच थांबवं वाटतं. सगळा स्टाफ उपलब्ध आहे, इक्विपमेंट जेवढे आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. आवश्यकता नाहीये, आवश्यकता नाही आहे ना आपल्याकडे. जिल्ह्यातील कोरोना मुक्त करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात? 100% सक्षम आहे. फक्त आता ते कसं पेशंट होऊ नये, जर आपण आपल्या माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री साठी जर पाळलं तरी वेळ येणार नाही. आता समजा 15 भाज्या नाही खाल्ला तर काय घरी बरं नव्हता राहू शकतो आपण. सोशल एक तज्ञ म्हणून विचारतो, अधिकार क्षेत्र सांगून तुम्ही प्रश्न टाळू नका. शहरामध्ये सध्या सर्वे चालू आहे, गाईडलाईन आहेत केंद्राचे की बाबा सर्वे हा झालाच पाहिजे. कमीत कमी 14 दिवसाचा ते 28 दिवसाचा सर्वे हा झाला पाहिजे. तर सर्वेला जे गेलेले सर्वे आहेत ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं सर्वे करतात का? आणि म्हणूनच मी म्हणाला सर, अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही म्हणून टाळू नका, तज्ञ म्हणून विचारतो. कॉर्पोरेशनच्या अंडर येतं. माझा अधिकार क्षेत्र ऑफर झाले काय व्हायला माहिती आहे का, तुमचे अधिकार क्षेत्र आणि त्यांचे अधिकार क्षेत्र आणि लोकांचा जो काही पॉझिटिव्हचा जो ओघ आहे तो जास्त तिथे आहे आणि त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं काम व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही म्हणून तुमच्यावर प्रेशर येत आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही एकतरी मागच्या दारानं किंवा पडद्याच्या म्हणजे यांचं एकच म्हणणं आहे, तुमच्या सर्व नाही तुमच्या प्रशासनामध्ये समन्वय आहे का? समन्वय ठेवा. आहे का? नाही सर. सर, कलेक्टर ऑफिसला ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींच्या मीटिंग होतात त्यावेळेस तुम्हाला बोलवलं जातं का किंवा तुमच्याकडे काय सल्ला वगैरे घेतला जातो का? नाही, त्यांना जेवढं आम्ही जेवढे प्रश्न विचार तेवढं उत्तर देतो. बरं, आता अजून एक गिरडी आणि मोहोळमधला जो सापडलेला रुग्ण आहे कोरोनाचा, तर त्याच्या नातेवाईकांचे अगदी घरातल्या पेशंटचे म्हणजे घरातले जे तुम्ही त्यांना घेतलेलं आहे ताब्यात त्या लोकांचे सुद्धा अजूनपर्यंत कोरोना टेस्ट झालेले नाही. म्हणजे गिरडी म्हणजे सांगोला तालुका ग्रामीण भागातील आहे. सर ते क्वारंटाईन बघा, आपल्याकडे 2 पार्ट आहेत, एक क्वारंटाईन आहे आणि आयसोलेशन आहे. आयसोलेशनचा पूर्ण भाग इथं ट्रीटमेंट पार्ट असतो तो सिव्हिल हॉस्पिटल केटर करतो. क्वारंटाईनचा जो पार्ट असतो ते कलेक्टर साहेबांच्या कमिशनर SMC आणि हेल्थ सर्व्हिसेसच्या अंडर येतं. त्याच्यामुळं क्वारंटाईनचे त्यांच्याकडे असतात. आपल्याकडं पॉझिटिव्ह रुग्ण असतो, त्याचे जे सस्पेक्ट असतात फर्स्ट फॅमिली म्हणा ते सगळे तिथे क्वारंटाईन केले जातात आणि मग तिथून ते लोक स्वॅब्स येत आहेत आणि ते जसे जसे स्वॅब्स येत आहेत तसे आपण करतोय. आणि पेंडिंग स्वॅब म्हणजे काय, स्वॅब घेतला नाही असं नाही, रिपोर्ट अवेटेड असतात. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे एका टेस्टला 12 तास लागतात, स्क्रीनिंग टेस्ट 8 तास, कन्फर्मेटरी असं यायला स्क्रीनिंग पॉझिटिव्ह आलं तर पुढच्या कन्फर्मेटरीला 4 आवर्स लागतात. सो 1 सॅम्पल टेक्स 12 आवर्स. पॉझिटिव्ह सॅम्पल, नेगेटिव्ह रिपोर्ट तर काही प्रश्नच येत नाही त्याच्यामुळं. आणि पेंडिंग म्हणजे अवेटेड सॅम्पल्स रन केलेलेच असतात पण त्याचा रिपोर्ट अवेटेड असतो. आता मी तुम्हाला सांगतो की आपण स्ट्रॅटेजी of COVID-19 testing in India given by ICMR dated 9/4/2020.
तर त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, आपण त्या अनुषंगानेच करतो. म्हणजे ह्या माझं म्हणजे आम्हाला जे डिरेक्टिव्ह आहेत गव्हर्नमेंटच्या की ICMR गाईडलाईननेच टेस्ट करायचं किंवा कलेक्टर साहेब सांगतात किंवा कमिशनर असं होत नाही. तर पहिले सांगितलं की ऑल सिम्प्टोमॅटिक इंडिव्हिज्युअल्स हू हॅव अंडरटेकन इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन द लास्ट 14 days, म्हणजे जे लोक परदेशातून झालेले आहेत 14 आणि त्यांना सिम्पटम्स आहेत त्यांना आपण करतो. दुसरं ऑल सिम्प्टोमॅटिक कॉन्टॅक्ट इन अ लॅबोरेटरी कन्फर्म टेस्ट, म्हणजे थोडक्यात समजा मी पॉझिटिव्ह आलेला आहे कोविड आणि हे डॉक्टर माझ्या संपर्कात आहे आणि त्यांना जर सिम्पटम असेल तरच आपण टेस्ट करतो. त्यांना जर सिम्पटम असेल आणि त्यांना घरी चांगली राहायची सोय असेल त्यांना आपण होम क्वारंटाईन करतो. कळलं. तिसरं ऑल सिम्प्टोमॅटिक हेल्थ, म्हणजे आम्ही सगळे आज पेशंटच्या संपर्कात असतो तर आम्हाला काही सिम्पटम आले तर आम्ही टेस्ट करतो. चौथं आहे आपण त्याला सारी किंवा असा प्रकार म्हणतो, ज्या पेशंटला 2 दिवसात खोकला, ताप, दम लागणं हे असेल तर ह्या पेशंटला आपण आयसोलेशन वॉर्डात ऍडमिट करतो आणि कोविड टेस्ट करतो. नंतर एसिम्प्टोमॅटिक डायरेक्ट अँड हाय रिस्क कॉन्टॅक्ट ऑफ कन्फर्म केस शुड बी ट्रीटेड. म्हणजे त्यांना सिम्पटमच नाहीये, त्यांना हॉस्पिटलला आणण्याची गरज नाही, त्यांना घरी ठेवून क्वारंटाईन मध्ये करून 5व्या आणि 14व्या दिवशी टेस्ट करू शकतो. नंतर नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत. समजा क्लस्टर म्हणजे एका ठिकाणातून जास्त पेशंट आले किंवा लार्ज गॅदरिंग आलेले आहे तर त्या लोकांचा आपण आणि त्याला जर सिम्पटम असेल त्याला आपण ILI म्हणतो. नवीन गाईडलाईन आहे. ILI म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक सिम्पटम असतील तर सगळ्यांना येईल. म्हणजे एखादा पेशंट एखादा A आहे तिथून म्हणजे खूप पेशंट आलेले, तिथला एखादा रुग्ण आला आपल्याकडे आणि त्याला जर इन्फ्लुएन्झा लाईक सिम्पटम असतील तर त्याला आपण आणि म्हणजे फिवर आहे, कॉफ आहे, सोअर थ्रोट आहे, रनिंग नोज आहे, त्याला आपण 7 दिवसाच्या RT-PCR करतो म्हणजे आपण जे करतो. ह्या गाईडलाईन व्यतिरिक्त आम्ही कधीही कुठल्या पेशंटची टेस्ट करत नाही. त्या गाईडलाईन आम्ही जोपर्यंत एंट्री करत नाही तोपर्यंत कम्प्युटरचा रिपोर्ट ऍक्सेप्ट करत नाही. त्या गाईडलाईन ह्या ICMRच्या गाईडलाईन त्या आज तरी या मान्य उद्या आल्या तर आपण त्या आम्ही म्हणून आम्हाला रोज नेट बघायला लागतात. आम्ही 2 माणसं ठेवलेली आहेत ते डाउनलोड करतात आणि ते आम्ही फॉलो करतो. दीज आर द गाईडलाईन्स विच वी फॉलो. म्हणजे कलेक्टर साहेबांनी सांगितलं किंवा मंत्री साहेबांनी सांगितलं तुम्ही करा तर हे होत नाही आणि या गव्हर्नमेंटच्या ते स्वागत घेतला म्हणजे कम्प्युटरच फीड होत नाही. दीज आर द गाईडलाईन्स वी फॉलो. म्हणजे हे केंद्रीय गाईडलाईन्स आहेत का? केंद्रीय गाईडलाईन्स आपण त्याला इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ह्या गाईडलाईनने आणि ट्रीटमेंट प्लॅन पण त्यांनी दिलेला आहे आम्हाला. त्या प्लॅनचा आम्ही रोज अभ्यास करतो, सगळे आम्ही कन्सल्टंट डिस्कस करतो आणि जे सिरियस पेशंट्स आहेत आम्ही आमचं पॅनल आहे आम्ही डिस्कस त्याला मॅक्झिमम द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या पेशंटला 10 डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ट्रीटमेंट दिली जाते, एकटाच ओपिनियन दिले. WHO आणि केंद्रीय गाईडलाईन्स याच्यात काय? नाही आपण WHO पेक्षा ICMR जे आहे ते WHO ला फॉलो करतो, आपण ICMR ला फॉलो करतो, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. किंवा दुसरं आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ वेलफेअर फॅमिली ऑर्गनायझेशन जी आहे आपलं मिनिस्ट्री आहे त्याच्या पण गाईडलाईन त्या दोघं आम्ही अभ्यास करतो. आमचे सचिव आहेत डॉक्टर संजय मुखर्जी त्यांनी पण याच्यात बुकलेट लिहिलेलं आहे ते सुद्धा आम्ही अभ्यास करतो आणि त्या गाईडलाईन त्यांनी खूप चांगलं लिहिलेलं आहे. त्या पण आपण जेणेकरून कसं आहे की आपले रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावे याचा आम्ही प्रयत्न करतो. सर सोलापूरकरांना आता शेवटी काय सांगाल तुम्ही, काय आव्हान कराल आणि जर का तसे सिम्पटम आढळले तर कुठे आणि कशा पद्धतीने संपर्क साधा? आता आपण फिवर रुपये चालू केलेली आहे बरेच दिवस, नंतर आपण 24/7 हेल्पलाईन आहे. तर त्यांना अशी शंका आली की आपल्याला 2 दिवसात सर्दी, पडस, रनिंग नोज, ताप किंवा खोकला आला आहे त्यांनी ताबडतोब फिवर रुपये द्यावं ते आमचे तज्ञ डॉक्टर बघतात. त्यांना जर शंका आली तर त्यांना आम्ही स्वॅब घेऊन ICU ऑर्डर ठेवू. त्यांना जर नाही आलं तर आपण साधी सर्दी पडशी ट्रीटमेंट देऊन पाठवू शकतो. दुसरं शक्यतो गर्दी कमी करा, बाहेर पडला तर मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या. सर आणि पॉझिटिव्ह ठेवा की आम्ही जे डॉक्टर काम करतो आहे तर विश्वास ठेवा, आमच्या त्रुटी असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्या मॅक्झिमम रेक्टिफाय करायला पाहिजे. हो आता आमचं काम आहे म्हणून आपलं छोटं कॉलेज होतं. मी आल्यापासून या कॉलेजला बऱ्यापैकी हे आले आहे. पुणे, मुंबई, नागपूर तर आपल्या कॉलेजला मंत्री महोदयांनी परमिशन दिलं, बाकी सगळ्या कॉलेज येते. त्यामुळे आपलं काम चांगलं आहे म्हणूनच आपल्याला परमिशन मिळाली, नाही तर दिली नसेल परमिशन तर हे आपल्या कामाचं हेच आहे, चांगलं काम करून आपल्याला परमिशन. आता
हळूहळू इथं गाईडलाईन्स आम्ही फॉर्म करतोय आणि 1-2 दिवसात अप्लाय करू गव्हर्नमेंटला. जर त्यांचं हे आलं की आपण एक प्लाझ्मा थेरपीचा सुरू करण्याचा प्रयत्न माझा मानस आहे. तोपर्यंत आपले पेशंट घरी जायला लागतील. एक तुमचा आणि जनतेचा आमच्यावर कॉन्फिडन्स वाढेल आणि एक 8 दिवसात मला वाटतं आपली पहिली बॅग बाहेर जाईल. इथं ते माझ्या मते 99-100% बरे झालेले आहे. फक्त मला अजून डिक्लेअर करायचं कारण रिपोर्ट यायचे बाकी आहे. ते झालं तर आपल्याला सगळ्यांना तुम्हालाही आमच्याबद्दल आत्महत्या होईल की यांच्यामुळे पेशंट बरे होत आहेत. ते एक चांगला अनुभव राहील सगळ्यांना सुद्धा. आम्हाला नक्की निमंत्रित करावं लागेल. तुम्हाला आम्ही तुम्ही येणार का? तुम्ही येणार का पेशंट तुम्ही बोलवलं तर आलोच नाही. सर थेरपी सुरू करण्याची आधी काय परमिशन वगैरे घ्यावं लागेल? तीच आपण अप्लाय केले परमिशन. ICU मधला गाईडलाईनचा फॉर्म डाउनलोड केलाय. तर आमचे डॉक्टर प्रसाद, डॉक्टर पंडित फॉलो घेत आहेत. एकदा फॉर्मॅलिटी कम्प्लीट झाली. अजून कुठल्याही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सुरू झालेलं नाही पण सगळे प्रोसेसमध्ये आहे. खूप आता जेवढा लवकर प्रयत्न करता येईल लोकांना. असं म्हणतात की बाबा लागण ही कुठं झाली आणि कशी झाली हे अद्याप समजलं नाही. नेमकं याचं कारण तुमच्याकडे मिळू शकतं का? म्हणजे सुरुवात कशी झाली? सोलापूर शहरामध्ये लॉकडाऊन असताना सुद्धा कशी झाली? त्यांना कॉर्पोरेशन सांगू शकतो माझ्या. ठीक. तुम्ही म्हणालात की बाबा प्रोटीन हे वाढलं पाहिजे, शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे. फळभाज्या आणि भाज्यांनी सगळ्यांनी जिल्हा प्रशासनाने मोकळं केलं पण ज्याच्यामध्ये हाय प्रोटीन आहे तेच नेमकं बंद आहे. कसं वाढवायचं? अच्छा, अंडी मिळतात. नाही बंद केलं जिल्हा प्रशासनाने बंद करायला सांगितलं. पण तुम्ही काय जिल्हा प्रशासनाला सांगणार का असं काय हाय प्रोटीनचं काय जे काय असेल ते भाज्या आहेत, उसळी आहेत. उसळी काय आता बरेच लोक नॉनव्हेज खात नाही. मग ते आता हे प्रोटीन खात असतील, वरण मारतात. मला एक इतकी दिवस कधी आता हे रेकॉर्डिंग करू नका.